मनुस्मृती दहन व भारतीय स्त्री मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा। ज्या मनुस्मृतीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला तीच मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 साली जाळली। त्या कार्याला आज 98 वर्ष पूर्ण झाली आहे। याचाच आधार घेत मौजे दिलमेश्वर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे 25 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मनुस्मृती दहन दिन भीमसैनिक सतीश राक्षे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला। मनुस्मृती जाणून आम्ही भारताचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला मानतो, तसेच त्या संविधानाचा स्वीकार करतो आणि मनुस्मृतीचा धिक्कार करतो। हे संविधानिक राष्ट्र आहे। सर्व 18 पगड जाती धर्मांना समान हक्क अधिकार स्वतंत्र देणारे संविधान आम्ही कायम जतन करू, त्याचे संरक्षण करू असे प्रत्येकाच्या मनात बिंबवण्यात आले व शिव शाहू फुले आंबेडकरी विचारधारा जिवंत ठेवण्याचं कार्य या दिवशी दिलमेश्वर या छोट्याशा गावात करण्यात आले। या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थ व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी सरपंच कमलताई राक्षे, सुशीला राक्षे, मीरा राक्षे, मीना राक्षे, कविता राक्षे, प्राजक्ता राक्षे, शोभा राक्षे, नंदाबाई राक्षे, उपसरपंच अविनाश राक्षे, शिवाजी राक्षे, अभिमन्यू राक्षे, अतुल राक्षे, नवनाथ राक्षे, कालिदास राक्षे, दत्ता राक्षे, फौजी ओम मारकड, अक्षय राक्षे, रोहन राक्षे, ऋषिकेश मस्के, बाळू राक्षे, संतोष राक्षे, दीपक राक्षे, मयूर राक्षे, गणेश मारकड व एबीएन एक्सप्रेस न्यूजचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी शमशेर पठाण आदी जण उपस्थित होते। ज्या मनुस्मृतीमध्ये अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा होत्या, त्या रूढी परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी जाळण्याचं काम केलं आणि तोच दिवस आम्ही आज इथं साजरा केलेला आहे। मनुस्मृती आम्ही इथं दहन केलेला आहे आणि आज मनुस्मृतीचा धिक्कार करत आहे आणि संविधानाचा सर्वजण स्वीकार करून संविधानाचा जय जयकार करत आहे। जय भीम, जय भीम, जय संविधान। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.